जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, आज आपण आपल्या मार्वेलच्या प्लॉटवर आलेलो आहोत। कारण अनेक पशुपालकांचे शेळी पालकांचे आपल्याला फोन येत होते की सर तुमचा मार्वेलचा प्लॉट आम्हाला पाहायचा आहे आणि मार्वेल गवताविषयीची सर्व माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे। त्यासाठीचा आज आपण व्हिडिओ डायरेक्टली आपल्या प्लॉटवरच करतोय, जेणेकरून लोकांना गवताविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला देता येईल। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि आजचा व्हिडिओ हा मार्वेल गवताच्या संपूर्ण लागवडीविषयीचा, त्याची कापणी कधी करायची, त्या गवतापासून आपल्या पशूंना मिळणारे घटक कोणते कोणते आहेत, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या व्हिडिओमधून देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण मार्वेल गवत म्हणजे काय हे समजून घेऊया। मार्वेल गवत जे आहे त्या गवताला काही ठिकाणी जिंजवा ग्रास किंवा जिंजवा गवत सोबतच काडी गवत असंही म्हटलं जातं। तर मित्रांनो, आपण जी गवत लावतो, नेपियर असेल, मेथी घास असेल, दशरथ घास असेल, ही सगळे चाऱ्या पिकांची आपण लागवड करत असतो आपल्या पशुपालन व्यवसायामध्ये। परंतु अनेक पशुपालकांना समस्या जी भेडसावत असते ती एक चारा प्रत्येक पशुपालकाला असा हवा असतो की जो चारा त्यांना पुरवठा पडू शकतो, म्हणजे ज्या चाऱ्याचं शॉर्टेज कधी येणार नाही। तर आपण दशरथ घास असेल किंवा मेथी घास असेल, आपण पशूंना एका लिमिट पर्यंत देऊ शकतो। जास्त प्रमाणात हा चारा आपल्याला देता येत नाही, कारण त्यामधून पाण्याचं प्रमाण आपल्या पशूंना जास्त जातं। परंतु मार्वेल गवत हा एक असा चारा आहे मित्रांनो की या गवतामधून आपल्या पशूंना ड्राय मॅटर खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करता येतो। कारण या गवतामध्ये गवताची काडी असेल किंवा गवताची पानं असतील, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, खूप कमी प्रमाणात पाणी आहे। त्यामुळे हा चारा आपण पावसाळ्यात देखील मुबलक प्रमाणात शेळ्यांना खायला घालू शकतो। त्यामुळे शेळ्यांना जुलाब वगैरे असे त्रास होत नाही। सोबतच या गवतामधून कॅल्शियम किंवा फॉस्फरस हे जे घटक असतील तर हे मुबलक प्रमाणात आपल्या पशूंना मिळत असतात। त्यामुळे दूध आणि वजन वाढ या दोन्ही गोष्टींसाठी त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो। आपण गेल्या 7-8 वर्षापासून मार्वेल गवत वापरतोय। मध्यंतरी 1-1.5 वर्ष फक्त आपल्याकडे हे गवत नव्हतं। त्याआधी आपल्याकडे ज्या व्हरायटीज होत्या त्या जुन्या व्हरायटी होत्या मार्वेलच्या, त्यापेक्षाची आताची जी व्हरायटी आपल्याकडे मार्वेल गवताची आहे, ही व्हरायटी आपण गुजरातच्या कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली व्हरायटी आपण मागवलेली आहे आणि ती आपण लागवड केलेली आहे। मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे मार्वेलची, अतिशय लुसलुशीत असा हा गवत आहे। याच्यामध्ये पानांना कुठेही काटे किंवा कूस नाहीये, काडी देखील याची सॉफ्ट आहे खूप, आणि पशु हा आवडीने खातात। शेळ्या, करड अगदी 3 महिन्याची 2.5-3 महिन्याची करड देखील चांगल्या पद्धतीने मार्वेल खातात। आणि याच्यामधून आपल्याला जो रिझल्ट मिळालेला आहे की आपण टेस्टिंग काही केलेल्या नसतात या गोष्टी लॅबमध्ये, आपण आपल्या फार्मवर वापरून किंवा मार्वेल गवत जे पशुपालक वापरतायत त्यांच्या फार्मवरचे रिझल्ट्स जे येत आहेत ते आपण सांगतोय की आपल्याला याच्यापासून चांगल्या पद्धतीने वजन वाढ मिळते। शेळ्यांचे दूध वाढण्यासाठी, गायींचं दूध वाढण्यासाठी देखील याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो। चारा पिकांच्या बाबतीत एक गोष्ट आपण आधी समजून घ्या, त्यांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील। जी गवत छोट्या पानांची असतात ती प्रोटीनचा सोर्स असतात। जसे की आपण पाहू शकता की मेथी घास किंवा दशरथ घास असेल, चिंचेचा पाला असेल, शेवरी असेल, सुबाबळ असेल, या झाडांची पानं छोटी असतात, म्हणजे हे प्रोटीनचा सोर्स जास्त असतात। आणि ज्या झाडांची पानं मोठी असतात, लांब असतात, ते एनर्जीचा सोर्स असतात। तर मार्वेलची पानं आपण पाहू शकता, ही पानं लांब आहे, त्यामुळे हा एनर्जीचा खूप मोठा चांगला सोर्स आहे। याच्यामधून जे आपल्याला घटक मिळतात कॅल्शियम, फॉस्फरस सोबत, ते मुबलक प्रमाणात मिळतात। आपण जे लिक्विड कॅल्शियम पाजतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कॅल्शियम आपल्याला मार्वेल गवतामधून मिळत असतं। त्यामुळे आपल्याला दूध वाढीसाठी आणि करडांच्या वजन वाढीसाठी, हाडांच्या वाढीसाठी, म्हणजे हाडं मजबूत होण्यासाठी देखील याचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने होत असतो आणि याचे फायदे आपल्याला सातत्याने मिळत आलेले आहेत। त्यामुळे ज्यांना मार्वेल गवत लागवायचं असेल त्यांनी या गवताची लागवड नक्की करा। तर मित्रांनो, या गवताची लागवड आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, तर गवताची लागवड आपण सरी पद्धतीने करू शकता किंवा वाफा पद्धतीने देखील आपल्याला याची लागवड करता येईल। सरी पद्धतीने जर आपण लागवड करत असाल तर आपण 1 फुटाची सरी पाडून घ्या
1 फुटाची सरी काढल्यानंतर सरीच्या मधोमध आपल्याला डोळा लावायचा आहे। जसं आपण नेपियर वगैरे लागवड करतो त्या पद्धतीनेच आपल्याला लागवड करायची आहे मार्वेलची। फक्त डोळा आपण लावताना डोळा मातीत जाईल, काडी जी आपण लावतो त्याचा डोळा जो असतो तो मातीमध्ये जाईल याची काळजी घ्यायची। तो मातीमध्ये गेला की कोंब लवकर फुटतात आणि मुळी मातीत असल्यामुळे लवकर वाढते। तुम्हाला जर वाफा पद्धतीमध्ये लावायचं असेल गवत तर वाफा पद्धतीतही तुम्ही लावू शकता। एका आडव्या रेषेमध्ये तुम्ही 4 ते 5 काड्या लावा एका वाफ्यामध्ये, आणि 2 काड्यांमधलं अंतर लांबीला 1 विताचं असलं पाहिजे। तुम्ही सरीमध्ये लावा किंवा वाफ्यामध्ये लावलं तरी 1 वित अंतरावर काडी तुमची लागली गेली पाहिजे। त्यामुळे काय होतं की बुंदे चांगल्या पद्धतीने गवताचे तयार होतात आणि आपल्याला चारा चांगल्या पद्धतीचा मिळतो। मित्रांनो, याची जर आपल्याला कापणी करायची असेल मार्वेल गवताची तर आपण जर शेळ्या असतील आपल्याकडे तर शेळ्यांसाठी जर आपण कापणी करणार असाल 3-3.5 फूट, फार फार तर 4 फुटापर्यंत आपण त्याची कापणी करा। कारण त्यापेक्षा अधिक वाढलं हे गवत मार्वेल गवत 7 फुटापर्यंत देखील वाढतं, परंतु एवढं वाढल्यानंतर त्याची काडी जाड होते। ज्या वेळेला आपल्याला बेण्यासाठी आपण प्लॉट ठेवत असतो त्यावेळेला आपण तेवढं वाढून देतो, अदरवाईज आपण 3.5-4 फुटापर्यंतच त्याची कापणी करतो। कारण शेळ्या चांगल्यापैकी खातात, त्यातून वेस्टेज आपलं जात नाही चारा। काही लोकांचं मत असं होतं की आपण अधिक वाढून दिला तर आपल्याला अधिक चारा मिळेल, परंतु मित्रांनो त्यांनी काय होतं 10-15 दिवस जर तुम्ही कापणी लेट केली तर ते गवत वाढणार आहे, पण वाढलेलं गवत तुमच्या शेळ्या खाणार नाही तेवढं। काडी जाड झाली तर शेळ्यांना ते कडू लागतं, त्यामुळे शेळ्या तेवढ्या खात नाही। परंतु आपल्या त्यात अजून एक नुकसान असं होत असतं की आपली कापणी आपण लेट करतो तर आपली पुढची येणारी कापणी देखील 10-15 दिवस आपली लेट येत असते। त्यामुळे आपण जर वेळेत कापणी केली तर आपल्याला गवत पण चांगल्या पद्धतीने मिळतं, शेळ्या खातात भरपूर, त्यातून वेस्टेज जात नाही आणि आपली पुढची कापणी देखील वेळेवर येते। अतिशय क्वालिटीचा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा यापेक्षा वेगळा चारा आपल्याला कुठलाही उपलब्ध होत नाहीये। आणि मल्टीकट चारा हा तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष देखील तुम्ही याची कापणी करू शकताय। साधारणतः आपल्याला 3.5-4 फुटाची जी कापणी करायची आहे ती 25 ते 30 दिवसामध्ये आपल्याला कापणी येऊन जाते। थंडीमध्ये फक्त सगळीच गवतं थोडी कमी वाढतात, मार्वेल देखील थंडीच्या दिवसामध्ये थोडं वाढण्याचं प्रमाण कमी होतं, जे की आपल्या इतर गवतांमध्ये हा प्रकार आपल्याला दिसून येतो। परंतु पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात खूप चांगल्या पद्धतीने हे गवत वाढत असतं। आणि नेपियर सारखे जे कुठलेही पोषण मूल्य नसलेले चारे आपण लावतो त्यापेक्षा आपण जर मार्वेल गवताची लागवड केली तर आपल्याला चाऱ्याचाही प्रश्न मिटून जातो आणि आपल्या पशूंना एक क्वालिटीचा चारा आपल्याला उपलब्ध करून देता येतो। त्यामुळे मित्रांनो, आपण मार्वेल गवताची लागवड सर्वांनी नक्की करा। तुमच्या जवळपास जिथे कुठे तुम्हाला बेनं अवेलेबल होईल फक्त ते बेनं चांगल्या क्वालिटीचं बेनं घ्या, जेणेकरून ती लेटेस्ट व्हरायटी असेल, त्याला कूस काटे कुठेही नसतील, आणि ॲडव्हान्स व्हरायटी असेल तर ते बेनं चांगलं आपल्याला पडतं, कारण त्याचे फुटवे आणि वाढ चांगल्या पद्धतीने होत असते। त्यामुळे हे बेनं जर तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे अवेलेबल होत असेल तर तिकडून घ्या आणि बेनं लावा तुम्ही। गवता हा पावसाळा जो आहे हा मार्वेलच्या लागवडीसाठी सर्वात चांगला काळ आहे। याच्यामध्ये काय होतं की मार्वेलला मुळी लवकर चालते, फुटवे चांगले निघतात आणि कापणी जी आपली पहिली कापणी आहे ती 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला कापणी मिळते। पुढची कापणी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने करता येते। त्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण मार्वेलची लागवड केलेली उत्तम आहे। जर बेनं तुम्हाला कुठे तुमच्या जवळपास अवेलेबल होत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचं बेनं आपण पशुपालकांना आता देतोय, तर तुम्हालाही ते ST पार्सलद्वारे पोहोचवण्याचं काम केलं जाईल। त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला मार्वेल गवताच्या काड्या किंवा बेनं जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आमच्याशी संपर्क नक्की करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक पशुपालकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।